प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार की प्रत्येक स्त्री आपल्या मुलाच्या किंवा आपण स्वतः किंवा आपल्या पतीच्या अंगावर एक काळ्या कलरचा धागा बांधत असतो। हातावर, मनगटावर किंवा पायाला बांधत असतात, कमरेला बांधत असतात। प्रत्येक जण धागा बांधतो। म्हातारा असला तरी सुद्धा धागा बांधला जातो। तर हा धागा आपल्याला बांधताना त्याला म्हणजे कोणत्या वारी बांधावा, कशा बांधावा, कोणता मंत्र म्हणावा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो धागा बांधायचा आहे, त्याचे आपल्याला लाभ होतात का आणि कोणत्या राशीने हा धागा बांधू नये याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, खूप महत्त्वाचा आहे। बघा, प्रत्येक जण आपल्या हातामध्ये धागा बांधत असतो, तर त्या धाग्यामागचं काहीतरी कारण आहे। बघा, जर आपण काळ्या कलरचा धागा बांधत असतो, म्हणजे काळ्या कलरचा धागा म्हणजे त्याला करदोडा म्हणतात। ज्या वेळेस भाऊबीज असते आणि नारळला म्हणजे साखरेचं नारळ असतं त्याला गुंडवलेला जो धागा असतो त्याला काळ्या कलरचा करदोडा म्हणतात। तो करदोडा आपल्या पायाला किंवा मनगटाला किंवा कमरेला बांधला जातो। मुलं चिडचिड करत असतील किंवा मुलं सारखं रडत असतील, त्यांना सारखी दृष्ट होत असेल किंवा आपल्याला दृष्ट होत असेल, तर मग आई काय करते, आपल्याला धागा बांधते। पण तो धागा लगेच आपल्याला बांधायचा नाही, त्याला काहीतरी नियम आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला बांधायचा आहे। त्याला मंत्र सुद्धा म्हणावे लागतात, तेव्हाच तो त्याचा प्रभाव आपल्याला होत असतो। नुसता घेतला आणि कोणी सांगितलं म्हणून बांधायचा तर बांधू नका, कारण की त्याचा काहीच उपयोग तुम्हाला होणार नाही। आपण बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे की काळा धागा बांधल्याने शनी साडेसाती असते, ज्यांना शनीचा दोष असतो किंवा शनीपासून भरपूर प्रमाणात तुम्हाला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने काळ्या कलरचा धागा बांधायचा आहे। त्याच्याने काय होतं, शनी महाराजांचा जो कोप असतो, शनी महाराजांचा जो त्रास असतो तो खूप प्रमाणात कमी होत असतो। आता मी तुम्हाला सांगते की लहान मुलांना का बांधावा, तर लहान मुलांना लगेच नजर लागते, दृष्ट लागते। एखाद्याची दृष्ट एवढी घाण असते तर बघता क्षणी आपल्याला सुद्धा नजर लागते। मग त्याच्याने काय होतं, डोकं जड पडतं, अंग जड पडतं, मग आपला अंग दुखतं, खूप त्रास होतो, ताप सुद्धा येतो। तर त्यावेळेस आपल्याला दृष्ट लागली असं आपली आई म्हणत असते, मग त्यावेळेस आई धागा वगैरे बांधत असते। तर अशा पद्धतीने आपण धागा बांधत असतो। पण आज मी तुम्हाला सांगणार की धागा बांधताना आपल्याला काय करायचं, त्याचा वार आहे। तो वार म्हणजे ज्या दिवशी शनिवार आहे, शनिवारच्याच दिवशी काळ्या कलरचा धागा बांधला जातो। तर शनिवार, कारण की तो काळा कलर आहे आणि शनिदेवांचा अत्यंत प्रिय कलर आहे, त्यामुळे तो कलर म्हणजे तो धागा जो आहे तो करदोडा आहे, तो बाजारातून आणायचा शनिवारच्या दिवशी। त्यावेळेस तुम्ही सकाळी संध्याकाळी कधी पण तुम्ही बांधू शकता। तर तो करदोडा आणल्यानंतर त्याला काय करायचं आहे, शनिवारी आणल्यानंतर तो शनिवारीच बांधायचा। नंतर त्याला देवांजवळ ठेवायचं किंवा मंदिर असेल तुमच्या इथं, हनुमंतांचं मंदिर असेल, शनी मंदिर असेल किंवा बटुक भैरवांचं असेल किंवा भैरवनाथाचं मंदिर असेल, त्या मंदिरात न्यायचं आहे। त्या मंदिरात नेल्यानंतर त्या देवाच्या चरणांजवळ तो ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की मला नजरबाधा होते, दृष्ट लागते, म्हणजे त्या देवाला प्रार्थना करायची। तिथून तो आणायचा। घरी आणल्यानंतर मी तुम्हाला आता तांत्रिक मंत्र सांगते। तो ज्या वेळेस आपण आपल्या पायाला किंवा हाताला, मनगटाला किंवा लहान मुलांच्या हाताला ज्या वेळेस आपण बांधतो त्यावेळेस तांत्रिक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। हा तांत्रिक मंत्र अतिशय प्रभावशाली आहे, भगवंत शनिदेवांचा बीज मंत्र आहे। हा जर त्याचा उच्चारण करून जर आपण धागा बांधला तर त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो। तर कसा तो बीज मंत्र तो तुम्हाला सांगते। तो धागा मंदिरातून दाखवून आणल्यानंतर आपल्या हातात घ्यायचा आणि बीज मंत्र म्हणायचा। बीज मंत्र किती वेळेस म्हणायचा, 21 वेळेस म्हणायचा। तर बीज मंत्र तुम्हाला सांगते, वरच्या साईडला येईल। हा तांत्रिक मंत्र आहे, खूप प्रभावशाली आहे, याचा प्रभाव नक्कीच आपल्याला जाणवत असतो। तर आता तुम्हाला मंत्र सांगते। ओम पा पी पो स शनेश्वराय नमः। ओम पा पी पो स शनेश्वराय नमः हा तांत्रिक मंत्र आहे। हा मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचा आहे। हा मंत्र 21 वेळेस म्हणून झाल्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र सुद्धा 21 वेळेस म्हणायचा आहे। असं तुम्हाला ते हातात घेऊन ते 21 वेळेस म्हटल्या गेल्यानंतर आपल्या मुलाच्या, तुमच्या पतीच्या, तुमच्या स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा तो धागा बांधू शकतात। याच्याने काय होईल तर बघा, हा मंत्राचं आपण उच्चारण करतो तर त्या मंत्राने शनिदेव प्रसन्न होतात। तर आणि शनिदेव प्रसन्न झाले म्हणजे आपले मानसिक ताण म्हणजे मानसिक शांतता आपल्याला मिळते, स्वास्थ्य म्हणजे आपले जे आरोग्य असतं ते चांगलं राहतं। आपल्याला जो काही शनी दोषाचा त्रास असतो तो कमी होण्यास मदत होते, कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळते। ह्या मंत्राने जाप करून जर आपण धागा बांधला तर आपल्याला हे सगळे कार्य म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्यासोबत घडत असतात चांगल्या, ते ज्याच्याने आपल्याला त्रास होत नाही, कार्यामध्ये सफलता मिळते, म्हणजे कामांमध्ये तुम्हाला यश मिळतं। तुमचे जे ज्योतिषशास्त्राप्रमाणे असं सुद्धा म्हटलेलं आहे की जो धागा असतो तो म्हणजे पुरुषाने कोणत्या पायात बांधावा आणि स्त्रीने कोणत्या पायात बांधावा हे ज्योतिषशास्त्र सांगतं। तर स्त्रीने जे असतं तर डाव्या पायात बांधावा,
हातात बांधायचा असेल तर डाव्या हातात बांधावा, नाही तर डाव्या पायात बांधावा. पुरुषाने जर बांधायचा असेल तर उजव्या पायाला किंवा उजव्या हाताला बांधायचा आहे. तर अशा पद्धतीने हा धागा आपल्याला आपल्या अंगावर धारण करायचा आहे. आता तुम्हाला सांगते की ज्या वेळेस आपण धागा बांधतो तो मंत्रित केलेला असतो. तो धाग्याला तुम्हाला 7 किंवा 9 अशा गाठी मारायच्या आहे. 7 किंवा 9 अशा गाठी मारायच्या आहे आणि मगच तो धागा आपल्याला बांधायचा आहे आपल्या मुलांच्या किंवा आपल्या. तर त्याचा प्रभाव खूप प्रमाणात तुम्हाला दिसून येतो. आणि जो दुसरा मंत्र आहे तो म्हणजे ओम शनेश्वराय नमः. हा सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकतात, काही हरकत नाही. पण जो मी तुम्हाला पहिला मंत्र सांगितला तो खूप प्रभावशाली आहे. त्याचे इफेक्ट आपल्याला नक्कीच दिसून येतात. आता तुम्हाला सांगते की आता बघा, आता मी तुम्हाला अजून एक सांगते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर आपण हा काळ्या कलरचा धागा बांधला तर शनी दोष कमी होतो, नजर दोष कमी होतो, नंतर नकारात्मक शक्ती जाते आणि आपले जे कार्य असतात ते चांगले होतात. आणि हा धागा बांधणं अतिशय शुभ सांगितला गेलेला आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे. आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या राशीने हा धागा बांधू नये, म्हणजे त्यांना त्रास होतो हा धागा बांधल्याने. कारण की काळा कलर जो म्हटला तो शनिदेवांचा असतो आणि ती ज्या राशींना मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर राशींना तो धागा बांधला तर त्यांना त्याचा त्रास होत असतो. तर ते रास तुम्हाला सांगते ज्या राशींनी हा धागा बांधू नये. मेष रास आणि वृश्चिक रास. मेष रास आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी काळ्या कलरचा धागा बांधायचा नाही. कारण की शनी त्यांची जी रास असते ती त्यांच्या राशीने लोकांनी हा काळ्या कलरचा धागा बांधू नये. त्यांचा स्वामी जो असतो तो मंगळ असतो आणि शनी आणि मंगळ यांचं हे विरुद्ध आहे. त्यामुळे ह्या लोकांनी काळ्या कलरचा धागा बिलकुल बांधू नये. त्यांना याचा उपयोग तर होत नाही पण त्रास भरपूर प्रमाणात होत असतो. तर हा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक आई आपल्या घरामध्ये कोणी काही सांगितलं की दृष्ट लागली म्हणून आपण लगेच काय करतो, तो धागा बांधत असतो. तसा नाही बांधायचा. तुम्हाला बांधायचा आहे ना तर त्याचा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो बांधायचा आहे. कधी पण तुम्ही शनिवारच्या दिवशी आणल्यानंतर तो मंदिरात न्यायचा. जो मी तुम्हाला मंत्र सांगितला तो मंत्र म्हणायचा, त्याला 7 किंवा 9 गाठी मारायच्या आणि नंतर तो मंत्र म्हणायचा, गायत्री मंत्र सुद्धा म्हणायचा. आणि नंतर आपल्या मुलाच्या किंवा तुम्हाला तुमच्या मुलाच्या, तुमच्या घराला, तुम्हाला स्वतःला बांधायचं असेल तर नक्कीच हा धागा बांधा. खूप शुभ परिणाम आपल्याला दिसून येतात. आता हा धागा बांधल्याने जे शनिदेव आहे त्याचे जे शुभ फळ आहे ते तुम्हाला सांगते. शुभ फळ म्हणजे बघा, काळा धागा ज्यावेळेस आपण काळ्या कलरचा धागा जो बांधतो त्याच्याने शनिदेवांचा प्रभाव कमी होतो आणि 7:30 पासून आपल्याला खूप प्रमाणात त्रास कमी होतो. वाईट नजरेपासून लहान मुलांना, मोठ्या व्यक्तींना वाईट नजर जी असते, दृष्ट असते, ती दृष्ट सुद्धा लागत नाही. त्याचा उपयोग होतच नाही. कोणी कितीही घाणेरडा माणूस असू द्या, त्याची दृष्ट कितीही घाण असू द्या, त्याची दृष्ट आपल्याला लागत नाही. तिसरं म्हणजे नकारात्मक शक्ती दूर होते आणि शारीरिक म्हणजे शरीरात जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि दृष्ट प्रभाव आपल्यावर कुणाचाच पडत नाही. म्हणून हा काळा धागा बांधणं खूप शुभ सांगितलेला आहे. जर तुम्हाला बांधायचं असेल तर अशाच पद्धतीने बांधा. नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.